माययोपातचित्तशुद्धये चिन्तयाम्यहमनिशं मुदा। दिवस 7वा, अखेरचा दिवस. 7 दिवसांचा प्रवास कधी गेला काही कळलंच नाही. आज आपण शिर्डीत पोचणार व संध्याकाळी 4 नंतर आपल्याला साईबाबांचे दर्शन हे घडणार आहे. सकाळ सकाळी निसर्गरम्य असं थंडगार वातावरणात पालखी घेऊन चालण्यात एक वेगळाच आनंद आहे बघा. तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या पालखीसोबत हा सूर्योदय किती छान दिसतोय ना. आणि त्यात आपली ही पालखी मंडळी पुढे सरसावत आहे. मित्रासोबत पालखी घेऊन चालणं हा एक वेगळाच आनंद आहे बघा. आणि तो तुम्हीही अनुभवा, कारण मैत्री ही जीवाभावाची आणि आपुलकीची असते. आणि त्यात साई तर आपलेच आहेत. प्रवासादरम्यान आपल्याला शाळा लागते व शाळेत राष्ट्रगीत सुरू होते व त्या कारणाने अनेक जण हे सावधान स्थितीत उभे होते, कारण राष्ट्रगीत हे प्रथम असतं. जय हे जय हे. खूप छान वाटले जेव्हा आपले महाराष्ट्र गीत विद्यार्थ्यांकडून शाळेत गायले जात होते. हे बघून मन प्रसन्न झाले बघा. दरी दरीतून नाद गुंतला महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो, आता हायवे सुटला आणि आता आपण पोहेगावच्या रोडला लागलो. इथून पुढचा प्रवास हा आपल्याला इथूनच करायचा आहे. साईराम. 10 दिवस आहे आपला. लास्ट दिवस 10 आहे. दिवस आहे. मग उद्या कोण कोणाला ओळखणार नाही ना. सगळे आपापल्या. उद्या कोण कोणाचं नाही. कोण नाही कोणाचं. आणि डाळ भात लोणचं. चला चला साईराम. साईराम. पोहेगावचा जसा रस्ता लागला तसाच मी आणि आमचे घरत काका यांनी पालखी घेतली व पुढे चालू लागलो. साईंचे भक्त अनेक आहेत, मग ते तरुण असो, प्रौढ असो वा वृद्ध, सर्वजण साई भक्त हे आहेत. पोहेगावचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही बाजूनी शेतीने रमलेले आहे. त्यामुळे या गावातून प्रवास करताना खूप छान वाटत होते, कारण ही शेती पाहून मन प्रसन्न व्हायचे. साईराम. मित्रांनो, अनेक ठिकाणी जे साई पालखी पदयात्रेत चालतात त्या मंडळीची पूजाही केली जाते व त्यांना सन्मानाने प्रवेश दिला जातो. हेच तर वेळ आहे साई भक्तांचे व साई प्रेमींचे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. इकडे पाहिजे उधर बाबू. आईला आईला. अरे अरे. तर आज मित्रांनो, मस्तपैकी बटाटे वड्यांचा बेत होता. आणि पोहेगावातील या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलला आपण थांबल्यावर यांच्याकडून आपल्यासाठी चपाती आणि तिळकुट म्हणजे शेंगदाण्याचा मसाला याची खाण्याची सोय होते. तुम्हाला मगाशीच मी बोललेलो की निसर्गाने रमलेलं असं हे पोहेगाव खूप छान असं निसर्ग दर्शवतोय बघा. बोला. सहलीला जायाच जायाच सहलीला. गेला. साईराम. जायचं शिर्डीला बाबाला पाहायचा. ओम साईराम. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. आता सर्वजण नाचत गाजत हा प्रवास करत होते, कारण शिर्डी अवघ्या काही तासांच्या अंतरावर होते. तर मित्रांनो, आता जवळपास आपण पोहेगावला पोहोचलोय. हा तोच रस्ता आहे जिथे साईबाबा चालायचे. गाववालो इलो बघूया. आम्हाला आता ब्लॉग मध्ये घेतला नाही सकाळपासून. यायला राहतो पाठी. कोण सांगेल एवढा पाठी राहायचं नाही. पुढे यायचं. आरामात चालायचं आरामात. आरामात. मित्रांनो, हा निसर्ग तुम्ही एकदा पाहू शकता.
छान असं दिसतंय. आणि इकडे आहे आपली पालखी, या साईडून येते पालखी. येईलच पालखी पुढे. हा कुठल्या देशातून आलेला माणूस आहे माहित नाही. हे काय टोपीच्या खाली काय घातलंय समजत नाही. लाला उलोलो कहा से आए हो? नायजेरिया नायजेरिया टू शिर्डी. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक मंडळही आपल्याला जॉईंट होत आहेत. आता पोहेगावचा रस्ता आहे त्यामुळे तो लहानच आहे खूप. हे बघा, अनेक मंडळी आपल्याला भेटतायत. हे वेगवेगळे मंडळ आहेत. भावा कुठला मंडळ? साई गणेश टिटवाळा. साई गणेश टिटवाळा. टिटवाळा म्हणजे ऑलमोस्ट सेंट्रल लाईन ना, मुंबईची सेंट्रल लाईन. तर टिटवाळावरून पण आपल्या या साईच्या दर्शनाला पालखी घेऊन येत आहेत मंडळी. तर हे वेळ आहे साई भक्तांचं. शिर्डी जवळ आली, मग मीही कसला थांबतोय. मीही पालखी घेऊन नाचत गाजत आपल्या शिर्डीच्या दिशेने प्रवास करायला लागलो. चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला. पोहेगावच्या रस्त्याने चालताना काही ताईंनी आपली पालखी घेतली. यावरून एकच समजते की फक्त पुरुषच नाही तर महिला वर्गही साईंचा खूप मोठा भक्त आहे. 7 दिवस प्रवास करून आम्ही शिर्डी नगरीत पोहोचलो, परंतु कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. हेच तर प्रेम आहे साईबाबांबद्दल. चला तर मग मित्रांनो, निघालो साईबाबांच्या दर्शनाला. शिर्डी संस्थानाला आपण भेट देऊन आज साईबाबांचे दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, हे 7 दिवस कसे सरले काही कळलंच नाही. मैत्री, जिव्हाळा, आपुलकी असेच काहीसे आपल्या या मित्रमंडळातून आपल्याला भेटले. आज लास्ट म्हणजे शेवटचा दिवस आहे आपल्या मंडळासोबत. आज सगळे बघा तयार होऊन आलेत मस्तपैकी. साईराम साईराम साईराम. हे बघा सगळे तयार होऊन आलेत, कारण आज शेवटचा दिवस. आज आपलं आगमन एक प्रकारे होणार आहे शिर्डीच्या नगरीत. तर चंदन भाऊंना विचारूया काय एक्सपिरियन्स होता या 7 दिवसांचा आणि आज काय एक्सपिरियन्स आहे. या 7 दिवसात आम्हाला अजिबात कसले त्रास झाला नाही. बरोबर. परत आम्हाला कसली घरची काही हे नाही असं वाटत होतं फिकर- जसं का फिकर आज नाही. आम्हाला आमच्या बाबांकडे आम्ही पोहोचतोय. आज आमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. बरोबर. कधी आम्हाला साईंची भेट होते असं झालंय. तर मित्रांनो, उद्या रामनवमी आहे आणि आपण आज अगोदरच्या दिवशी चाललोय शिर्डीमध्ये. उद्या मोठा उत्सव आहे, तो पण आपण दाखवूया तुम्हाला. असेच बनून राहा. दुपारच्या हॉल्ट नंतर सर्वजण मस्तपैकी तयार होऊन साईबाबांच्या दर्शनाला निघाले. आता आपली शिर्डीतील जे देवस्थान आहे साईबाबांचे, ते अवघ्या 5 ते 6 किलोमीटरवर आहे. पण तेही असेच पार होईल, कारण 7 दिवसाचा प्रवास जो आहे आपला. आपलो गाववालो अथर्व म्हणता माका व्हिडिओत घेत नाही. तर म्हटलं घेऊया व्हिडिओ, नाही तर नाराज होऊन रडूच बसता आता शिर्डीत. तेव्हा कोण सावरात घेतलंय त्या का काही नाही मित्रांनो, मस्करीचा भाग आहे. आपला साई बंधू आहे, 2-3 दिवसासाठी आलेला, पण एन्जॉय केला त्याने मस्तपैकी साई पालखी. आणि आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे म्हटलं काही क्षण टिपून घेऊया आपल्या मित्रपरिवारांसोबत. सावंतवाडीत गेलं की मजा करून गेला, मस्तपैकी फिरून घेऊन बघतोय किती फिरवता तो. नाही फिरवल्यानंतर उडून टाकेन डायरेक्ट व्हिडिओ. मित्रांनो, छान नदीच्या बाजूने आपला हा प्रवास शिर्डीच्या दिशेने सरसावत होता. व ती बघा मंडळी कशा प्रकारे लाईने शिर्डीकडे प्रस्थावन करत आहेत. पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या 7व्या दिवसापर्यंत या दोघांचा प्रवास खरंच सन्मानपूर्वक होता बघा. शिर्डीतील अनेक संस्था या कार्यरत होत्या. बाहेरून येणाऱ्या पालख्यांना वेगवेगळ्या सुविधा सोयी उपलब्ध करून देत होते. मुलांचे संस्कार हे लहानपणीच घडतात, त्यामुळे तुमच्यावर आहे तुम्ही त्याला कशा प्रकारे संस्कार देतात हे पाहू शकता. सेवा कार्य. एक वेळ अशी आली की असे वाटत होते की बाबा स्वतः आपल्या पालखीसोबत चालत आहेत.
शिर्डीत अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटले की महिला वर्गाने पालखी घेतलेली. यामुळे एक चांगला संदेश आपल्या समाजात प्राप्त होतो. साईराम द्या साईराम लाडू सांगायची सोय. शिर्डीत गेल्या गेल्या मी बाबांसोबत काही अनमोल क्षण टिपून घेतले, कारण ही आपली एक आठवण राहील म्हणून. शेवटचा दिवस आपला बंधू आहे, मोरेगावची पब्लिक मधला तो बंधू आहे. नेहमी जे 7 दिवस होता नेहमी आपल्याला अक्षय भाऊ मारायचा. पालखी घेतली आहे, हा लास्टचा दिवस आहे म्हणून म्हटलं व्हिडिओ काढून घेऊया. श्री साईनाथ महाराज की जय. ही छान अशी मूर्ती खरंच मन भारून जाते बघा. मित्रांनो, आमची साई दत्तची पालखी सर्वप्रथम जय मल्हार म्हणजेच मल्हाराच्या मंदिरात पहिले जाते व त्यानंतर साईंच्या दर्शनाला जाते. मित्रांनो, जसे महाराष्ट्रातून तसेच आंध्र प्रदेशमधून अनेक साई भक्त या रामनवमीच्या निमित्ताने शिर्डीत येतात. शेवटी आज मनातली इच्छा पूर्ण केली. हो, निशाने मी काही 7 दिवस घेतली नव्हती जास्त, परंतु आज शेवटच्या दिवशी मी निशाने घेतली व मनातली इच्छा पूर्ण केली. ओम साईराम. शिर्डी संस्थानने वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या सर्व पालख्यांना एक वेगळाच हॉल तयार करून दिलाय, जेथे सर्व मंडळ आपली पालखी घेऊन जातात व तिथे विश्रांती करतात. साई पालखींचे हॉलमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यातील साई पादुका या साईबाबांच्या दर्शनाला घेऊन जातात व या पादुकांचे खूप सारे महत्व असते बघा. साई संस्थानाकडून संगीतमय कार्यक्रमही राबविला जातो व आता यापुढे आपण शूट करू शकत नाही, कारण पुढे आपल्याला मंदिरात कॅमेरा फोटो अलाउड नाही. त्यामुळे आपण आपला हा ब्लॉग आज इथे संपूया व उद्या रामनवमीचा एक नवीन ब्लॉग घेऊन येतो मी तुमच्यासाठी. बोला ओम साईराम.